you remember that? Do you remember? So no? आठवतीये का? एलिमिनेशन मेथड म्हणजे आपल्याला थीटा रिमूव्ह करायचा होता. ती ऍक्च्युली मेथड फर्स्ट डे मॅडम. ओके, कोणाकोणाचा फर्स्ट डे आहे? हा, फर्स्ट डे कोणाकोणाचा आहे? भावेश सोनवणे, रेज्ड हँड. ओके, भावेश काय झालं? फर्स्ट डे आहे का तुझा? नाही मॅडम, माझा आहे फर्स्ट डे. ओके, फाईन. तर आपल्याला आपण लास्ट मध्ये इलिमिनेशन थीटा असा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता आणि त्याच्या टाईपचे आपण क्वेश्चन बघितले होते. आणि आज आपल्याला ट्रिग्नोमेट्री मधलं प्रूव्ह दॅट असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर मी पहिल्यांदा सॉल्व्ह एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल ट्राय करायचंय. ओके, सगळे रेडी आहे? पहिल्यांदा सांगा, कॉस, साइन, टॅन हे सगळ्यांना माहिती आहे का? येस और नो? Yes. Yes, okay. Who will tell what do you mean by sin theta? Sin theta काय असतं? Opposite side upon hypotenuse. Very good, Opposite side Bhavesh. upon Opposite hypotenuse. side upon. Yes, hypotenuse. Absolutely correct. आणि cos theta म्हणजे काय? At adjacent side upon Cos hypotenuse. theta. Yes, adjacent side upon hypotenuse. I'll show you with figure. Just a minute. Okay. Those who don't know, I'll explain that one more time. Those who are coming for the first time. See, this is which type of triangle? कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हा? राईट अँगल ट्रायंगल. व्हेरी गुड. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय की त्रिकोणामध्ये एक अँगल जर 90 डिग्री असेल तर त्या त्रिकोणाला आपण राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. ठीक आहे, तर आता यामध्ये समजा हा जो आहे हा लघु कोन असणार. एक जर 90 अंश असेल तर बाकीचे जे दोन आहेत ते लघु कोन असतात. लघु कोन म्हणजे काय? अक्यूट अँगल. अक्यूट अँगल म्हणजे काय माहितीये का? लघु कोन म्हणजे काय? हु विल टेल? अक्यूट अँगल और लघु कोन म्हणजे काय? बर, त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज किती असते कोण सांगेल? त्रिकोणांच्या 3 कोनांची बेरीज किती असते? आंतर कोनांची बेरीज 180. 360. 180 असते. ओके, 180 असते. आणि मग त्यामध्ये जर एक अँगल 90 डिग्री असेल तर उरलेले दोन किती असतील रे? एक जर अँगल 90 असेल, आता बघा तीन अँगल. एक मिनिट, इथे बघा, हा अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी या तिघांची ऍडिशन असते 180 डिग्री. काय असते? 180 डिग्री. आता समजा या त्रिकोणामध्ये हा आहे 90 डिग्री. दिस वन इज 90 डिग्री. मग 90 डिग्री हा असेल तर हे दोन कोन किती अँगलचे असू शकतात? कोणत्या प्रकारचे कोन असू शकतात हे? 45. It is not compulsory that every time it is 45. It may be 30-60 also, na? Yes, ma'am. Yes, ना? Means हा म्हणजे त्याचा अर्थ काय? तो 45 पण असू शकतो, 30-60 असू शकतो, 60-30 असू शकतो. तर हे आपल्याला माहित नाही. म्हणजे याचा अर्थ जे काही दोन उरलेले कोन आहेत ते 90 अंशापेक्षा तर जास्त नाहीयेत. हे समजलं? जर एक 90 आहे तर दुसरा 90 पेक्षा जास्त असेल का? कारण त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 असते. जर तुम्ही हा 100 म्हटला, हा 100, तर हा 100 आणि हा 90 इथेच 190 झाले.
आणि आपल्याला रूल काय आहे, त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज ही 180 असते. म्हणून याचा अर्थ उरलेले जे 2 कोन आहे या दोघांची मिळून बेरीज 90 अंश असणार. यू अंडरस्टूड व्हॉट आय सेड? येस और नो? Yes. ओके. म्हणजे याचा अर्थ कोणत्या प्रकारचे कोन आहेत ते उरलेले? लघुकोन. लघुकोन याचा अर्थ असतो जो कोन 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतो त्याला आपण लघुकोन म्हणतो. ज्यांना इंग्लिश माहितीये त्यांना सांगते, angle which is more than 0 degree and which is less than 90 degree, that angle is called as acute angle. So that's why whatever the remaining angles are there, that are acute angle. लघु कोन आहेत ते, कारण ते 90 अंशापेक्षा लहान असणार आहेत. आणि 90 अंशापेक्षा का लहान असणार? कारण जर एक ऑलरेडी अँगल 90 आहे तर दुसरा आपण 90 पेक्षा जास्त किंवा 90 घेतला तर त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे की बेरीज त्याच्या अँगलशी 180 आहे ते फुलफिल होणार नाही, म्हणून ते लघु कोन आहे. आता एक्झॅक्ट कळालं? येस और नो? येस. ओके. बाकीच्यांना मराठी समजतंय की इंग्लिश समजतं, म्हणजे मला तशा पद्धतीनं तुम्हाला टीच करता येईल. प्रशांत, मुकेश, प्रद्युम्न, ललित अँड भावेश. मराठी. ओके. एनीबडी एल्स इंग्लिश मध्ये? मॅम मी इंग्लिश. कोणाला हवं आहे का एक्सप्लेनेशन? हा, ओके. आय टेल इन बोथ इंग्लिश अँड मराठी. फाईन. तर आता हा झाला बेसिक जो काही त्रिकोणाचे जे काही गुणधर्म असतात त्यामधला. आता यानंतर काटकोन त्रिकोणामध्ये हा लघुकोन आहे, याला जर मी थीटा कन्सिडर केलं, थीटा हे एक सिंबल आहे, अँगल आपण त्याने दर्शवितो. मग जर मी याला थीटा कन्सिडर केलं आणि आता मला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा यांच्या व्हॅल्यूज शोधायच्या, तर रूल काय आहे की साइन थीटा जो असतो, साइन थीटा तो काय असतो, हा जो अँगल आहे थीटा त्याच्या अपोजिट साइड, म्हणजे याच्या अपोजिट साइड काय आहे, समोरची बाजू, विरुद्ध बाजू ए बी, म्हणजे इथे येणार ए बी आणि भागिले येणार हायपोटेनियस. आता हायपोटेनियस म्हणजे काय असतं, कोण सांगणार? हायपोटेनियस मीन्स व्हॉट? 90 डिग्रीच्या 90 डिग्री अँगलच्या समोरची लाईन हायपोटेनियस. येस, व्हेरी गुड. म्हणजे मराठीत त्याला कर्ण म्हणतात. कर्ण म्हणजे जिथे काटकोन तयार होतो त्याच्या विरुद्ध बाजूला आपण कर्ण किंवा इंग्लिश मध्ये हायपोटेनियस असं म्हणतो. मग याचा रूल काय साइन थीटाचा, या थीटाच्या विरुद्ध बाजू भागिले त्या त्रिकोणाचा कर्ण. मग या त्रिकोणाचा कर्ण कोणता आहे? हु विल टेल? एसी. हायपोटेनियस कोणती आहे या त्रिकोणामध्ये? व्हेरी गुड. एसी. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. एसी आहे. म्हणजे साइन थीटा तुमचा ए बी डिवाइड बाय एसी असा येणार. त्याच्यानंतर कॉस थीटा. कॉस थीटा हा काय असतो, जो काही थीटा अँगल आहे त्याच्या लगतची बाजू, लगतची म्हणजे ऍडजसंट साइड. आता याच्या Yes. जवळची, याच्या जवळची बाजू कोणती आहे? बीसी. बीसी. मग आपण काय लिहिणार? येस, बीसी भागिले डिवाइड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस वी नो that is AC. So cos theta is equal to BC divided by AC. So sin theta, cos theta, do you have any doubt? Any doubt? नो मॅम. ओके. आता tan theta काय असतो? tan theta म्हणजे काय असतो? tan theta म्हणजे काय? Opposite side. हा, opposite side. Yes, correct. Opposite side. Upon adjacent side. By adjacent side. Yes, divide by adjacent side. Very good. म्हणजे आता हा थीटा जर असेल तर टॅन थीटा याच्या विरुद्ध बाजू,
म्हणजे AB ही बाजू झाली, म्हणजे हा जो अंश आहे न्यूमरेटर आहे तो AB येणार आणि याच्या लगतची बाजू म्हणजे येणार BC, म्हणजे AB डिवाइड बाय BC. ओके, दॅट इज tan थीटा. अँड tan थीटाच्या अपोजिट असतो तो cot थीटा. काय असतो? cot थीटा. आता cot थीटा त्याच्या अपोजिट म्हणजे काय? इनवर्स असतो. म्हणजे tan थीटा मध्ये जो अंश असतो तो cot थीटा मध्ये छेद असतो आणि tan थीटा मध्ये जो छेद असतो तो cot थीटा मध्ये अंश असतो. ओके, सो cot थीटाची व्हॅल्यू येणार इथे BC डिवाइड बाय AB, कारण तो काय आहे? tan थीटाच्या इनवर्स आहे. म्हणजे tan थीटाची जी व्हॅल्यू असेल त्याला फक्त तुम्ही चेंज करायचंय. जो अंश आहे तो छेद करायचा, छेद आहे तो अंश करायचा. ओके, आता साइन थीटाच्या इनवर्स तुम्ही काय म्हणू शकता? कोसेक. कोसेक हा जी साइन थीटाची व्हॅल्यू असते त्याच्या इनवर्स असतो. म्हणजे कोसेक थीटा येणार काय येणार? आता तुम्ही सांगा कोसेक थीटा काय येईल? कोसेक थीटा काय येईल? आता आवाज येतोय माझा? कोसेक थीटा काय येईल? AC आवाज upon AB. येतोय? AC अपॉन AB. येस, करेक्ट. AC अपॉन AB, कारण तो 1 अपॉन साइन थीटा असतो. म्हणजे AC अपॉन AB इथे येणार आन्सर. आणि आता सेक थीटा हा काय असतो? कॉसच्या, म्हणजे जेव्हा सेक थीटा तुम्ही लिहिता त्याची व्हॅल्यू असते 1 अपॉन कॉस थीटा. काय असते? 1 अपॉन कॉस थीटा. म्हणजे आता इथे आन्सर काय येईल? सगळ्यांनी हे AC लिहून upon घ्या, एकदा लिहून घ्या हे. सेक थीटा काय येईल आपला आता इथे? AC upon AC upon BC. येस, AC अपॉन BC. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. आता तुम्हाला आयडिया आले असेल की जेव्हा काटकोन त्रिकोण असतो त्यावेळी साइन थीटा, कॉस थीटा, कोसेक, सेक, टॅन आणि कॉट यांच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या साइडशी रिलेटेड असतात. आणि एकदा तुम्हाला लक्षात आलं साइन, कॉस, टॅन, त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही सेक, कोसेक आणि कॉट यांच्या व्हॅल्यू शोधू शकता. फक्त तुम्हाला अंश आणि छेद यांना चेंज करावं लागेल. ओके, आणि लास्ट टाइम मी आयडेंटिटीज पण सांगितल्या होत्या लास्ट क्लासमध्ये, जसं की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा यूज आपल्याला जे काही प्रूफ क्वेश्चन्स असतात की प्रूव्ह दॅट, तर त्यामध्ये त्या आयडेंटिटीचा आपल्याला वापर करावा लागतो. तर लास्ट टाइम आपण थोडी सुरुवात केली होती. तर आता जे एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, एक्झाम्पल नंबर 10, दॅट इज प्रूव्ह दॅट व्हॉट एव्हर इज गिवन LHS, you have to prove that LHS is equal to RHS. याचा अर्थ काय? तुम्हाला दोन बाजू दिल्यात, एक LHS दिली आणि एक RHS दिली, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू. तर तुम्हाला हे सिद्ध करायचं असतं की डावी बाजू जी आहे तीच उजव्या बाजूची किंमत आहे. मग आता ते किंमत आहे, परंतु आता जी स्क्रीन दिसतीये तुम्हाला त्यामध्ये दोन्ही ज्या टर्म्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे इकडे साइन थीटा दिसतोय आणि या साइडला
जो राईट हँड साइड आहे तिथे तुम्हाला सेक थिटा दिसतोय. मग आपल्याला जो लेफ्ट हँड साइडची ज्या काही टर्म्स आहेत त्याला अशा प्रकारे कन्वर्ट करायचं असतं की आपल्याला राईट हँड साइड आन्सर मिळेल. ओके, जसं की 2 + 2 = 4 म्हणजे 2 + 2 हे लिहिलंय त्याची व्हॅल्यू सेमच आहे 4, पण 2 + 2 ही अरेंजमेंट वेगळी आहे आणि 4 हे फक्त एक सिंगल नंबर लिहिलेला आहे. सेम तसं इथे दिलेलं आहे. LHS एक वेगळ्या प्रकारची टर्म दिली आहे आणि RHS हे एक आन्सर वेगळ्या प्रकारचे आहे. आपल्याला त्याला राईट हँड साइड मध्ये कन्वर्ट करायचे. क्वेश्चन कळाला? क्वेश्चन काय आहे तो समजला? हो. Yes. ओके, तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं असतं, LHS लिहून घ्यायची. सोल्युशन जेव्हा आपण आन्सर जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा इथे बघा, इथे LHS लिहिलेले लेफ्ट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइड ऍज इट इज ही जी आहे लेफ्ट हँड साइड, मी तर सर्कल करून दाखवते इथे, तर ही जशीच्या तशी तुम्हाला लिहायची आहे. आता काय आहे लेफ्ट हँड साइड? sin theta डिवाइड बाय 1 - cos theta प्लस tan theta डिवाइड बाय 1 + cos theta. आता अशा प्रकारे जेव्हा टर्म असते त्याला सॉल्व करण्यासाठी जो काही इथे ऍडिशन दिलेली आहे, पण sin theta tan theta यांची ऍडिशन आपण आता करू शकत नाही, कारण त्यांचा जो छेद आहे तो सारखा नाहीये. छेद हा वेगवेगळा आहे. मग आपल्याला, तुम्हाला LCM माहितीये? LCM म्हणजे काय माहितीये? मराठीमध्ये त्याला लसावी म्हणतात. डू यू नो दॅट? लसावी, मसावी मराठीमध्ये तुम्हाला माहितीये लसावी, मसावी? हा, हो. ओके, तर लसावी काय असतो? कोण सांगेल लसावी काय असतो? मी एक स्क्रीनवर एक्झाम्पल लिहून दाखवते, तुम्ही सांगा आता मला लसावी म्हणजे काय असतं ते. 1 मिनिट. आता समजा माझे नंबर आहे 2 डिवाइड बाय 3 प्लस 4 डिवाइड बाय 5. यामध्ये लसावी कसा वापरायचा? म्हणजे इंग्लिश मध्ये LCM. मॅम Factor 2 पाडणे. upon 2/3 लसावी आणि 4/5 मसावी. नाही, हे फक्त फ्रॅक्शन आहेत. जे मी नंबर लिहिले ना आता त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो, म्हणजे जो पूर्ण नंबर नाहीये त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. 2/3 4/5. पण याचा LCM कसा काढायचा, लसावी कसा काढायचा? आता बघा, जेव्हा 2/3 + 4/5 आहे त्यावेळी तुम्ही ऍडिशन करू शकता का रे? याची ऍडिशन करू शकता का तुम्ही? नाही. मग त्यावेळी आपण लसावी काढतो, म्हणजे दोघांचा छेद सारखा करावा लागतो, त्याला आपण लसावी म्हणतो. लघुत्तम सामायिक, पुढे काय? V म्हणजे काय? विभाजक. विभाजक. येस. म्हणजे आता तुम्हाला 3 आणि 5 यांच्या पाढ्यामध्ये, म्हणजे टेबल्स जे असतात, म्हणजे 3 एके 3, 3 दोणे 6, 3 त्रिक 9, अशा पाढ्यामध्ये 3चा टेबल आणि 5च्या टेबलमध्ये कोणता नंबर पहिल्यांदा सारखा येतो तो नंबर तुमचा LCM असतो. दॅट इज LCM म्हणजेच लसावी. मग आता 3 5 15 येतात आणि 5 त्रिक 15 येतात, म्हणजे दोघांच्या टेबलमध्ये 15 हा अंक सगळ्यात पहिल्यांदा येतो, म्हणून तो झाला LCM लसावी. आणि त्यानंतर तुम्हाला हे गणित सोडवावं लागतं. तसंच इथे यांचा छेद हा वेगवेगळा आहे, आपण यांची ऍडिशन करू शकत नाही, म्हणून आपण इथे काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे या टर्मला या खालच्या टर्मने गुणाकार करायचा आणि इकडच्या टर्मला याच्या विरुद्ध टर्मनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे गुणाकार करायचा. म्हणजे जसं की इथे समजा, मी तुम्हाला हे एक्झाम्पल का सोडवून दाखवते या साईडला, का तर तुम्हाला हे जर कळालं तर तुम्हाला हे काय केलंय ते समजेल.
मग आता इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे येणार 2 मल्टिप्लाय बाय 5 प्लस याने 4 नी 3 ला करायचे 3 इंटू 4 आणि डिवाइड बाय म्हणजे भागिले येणार याने याला गुणाकार करायचा म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 5 आणि मग जो काही गुणाकार आहे म्हणजे इथे येणार 5 दुणे 10 आणि 4 त्रिक 12 आणि भागिले येणार 5 त्रिक 15 इथे 12 भागिले 15 आणि मग तुम्हाला जो काही अंश आहे त्याची ऍडिशन करता येईल दॅट इज 12 प्लस 10 दॅट इज 22 डिवाइड बाय 15 दॅट इज द फायनल आन्सर ऑफ दॅट ऍडिशन. हे तुमचं फायनल आन्सर येणार याची ऍडिशन जो काही हा नंबर दिलेला होता तुम्हाला फ्रॅक्शन 2/3 प्लस 4/5 याची ऍडिशन येणार 22 डिवाइड बाय 15 का कारण आपण छेद सारखा केला आणि अंशाची ऍडिशन करायची छेदाची ऍडिशन करायची नाही. सेम प्रोसेस इथे केली आहे बघा साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 प्लस कॉस थिटा. मग इथे पहिलं स्टेटमेंट लिहिलंय साइन थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. आता इथे प्लस आहे म्हणजे इथे प्लस येणार. आता टॅन थिटानी आपल्याला या टर्मला मल्टिप्लाय करायचे म्हणजे टॅन थिटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आणि खाली मी इथे काय शिकवलं होतं की खालचे जे दोन नंबर आहेत ते एकमेकांना गुणाकार करणार. मग इथे ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म ही जी खाली दिली आहे ती यांनी एकमेकांना गुणाकार करायचे. मग खालच्या स्टेपला येणार 1 मायनस कॉस थिटा इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा म्हणजे दोन नंबरनी एकमेकांना गुणाकार केला. आता या साइन थिटाने 1 ला गुणाकार करायचा इकडून इकडे मग इथे आन्सर आला साइन थिटा. आता या साइन थिटानी या कॉस थिटाला गुणाकार करायचा म्हणजे आन्सर येणार साइन थिटा कॉस थिटा. पहिली स्टेप झाली आपली गुणाकार करून. आता या टॅनने 1 ला गुणाकार करायचा म्हणजे आला टॅन थिटा आणि टॅनने कॉसला गुणाकार करायचा म्हणजे येणार टॅन थिटा कॉस थिटा. आता इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का की कसं केलं गुणाकार कशी मल्टिप्लिकेशन आली समजलंय का? समजलं की नाही समजलं? मॅडम एकदा रिपीट करता का? ओके ओके फाईन. आपण पहिल्यांदा पहिल्या स्टेपला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स क्रॉस म्हणजे बघा हे असं साइन असतं क्रॉस म्हणजे म्हणजे याने याला गुणाकार करायचा आणि इकडच्या टर्मने याला गुणाकार करायचा म्हणजे पहिल्या नंबर मधला अंश आणि दुसऱ्या नंबर मधला छेद नंतर दुसऱ्या नंबरचा अंश आणि पहिल्या नंबरचा छेद असा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं जे इथे मी पहिल्या स्टेप मध्ये दाखवलं तुम्हाला. आणि खाली जो छेद असतो त्यांनी एकमेकांना गुणाकार करायचा असतो म्हणजे 1 प्लस कॉस थिटा मल्टिप्लाय बाय 1 मायनस कॉस थिटा मल्टिप्लाय बाय 1 प्लस कॉस थिटा म्हणजे हा इथे लिहिलाय तो. आता आपण याने याला गुणाकार केला याने याला गुणाकार केला कारण इथे ब्रॅकेट आहे आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. मग आता ही स्टेप झाल्यानंतर तुम्ही आता काय करणार की जो इथे आलेला आहे 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा हे एक आयडेंटिटी आहे. म्हणजे कोणती आयडेंटिटी? तुम्हाला जर आयडेंटिटीज माहित असतील तर एक आयडेंटिटी असते इथे मी लिहून दाखवते खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए मायनस बी. हा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. म्हणजे फॅक्टर्स आपण शोधतो ना ते असे शोधतो. मग हा जो नंबर आहे हा इथे ऑलरेडी जसं दिलंय ए प्लस बी ए मायनस बी त्या फॉर्मॅट मध्ये म्हणजे बघा 1 प्लस कॉस थिटा एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा म्हणजे या फॉर्मॅट मध्ये आहे. मग आता याचा आन्सर काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे ए मायनस बी ए प्लस बी याचा आन्सर येणार ए स्क्वेअर. मग आता इथे ए म्हणजे आहे 1 मग 1 चा स्क्वेअर येणार 1
आणि जो बी आहे कॉस थिटा त्याचा स्क्वेअर येणार कॉस स्क्वेअर थिटा. ही स्टेप कळाली. इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा कसं आलं? अंडरस्टूड? Yes. ओके. यश, यू गॉट? तुम्ही बोलला तर मला कळेल की तुम्हाला समजतंय की नाही. थोडं डिफिकल्ट वाटतंय का ट्रिग्नोमेट्री? नाही. नाही. ओके ओके फाईन. मग ही स्टेप कळाली ए मायनस बी ए प्लस बी ची? हो मॅम. ओके ओके. मग आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा हा छेदामध्ये आलाय. आता एक आयडेंटिटी मी तुम्हाला मगाशी सांगितली होती की आयडेंटिटी पहिली जी आहे ट्रिग्नोमेट्रीची ती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही एक आयडेंटिटी आहे. जसं मगाशी एक आयडेंटिटी मी तुम्हाला सांगितली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तशीच एक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता बघा, जस्ट अ मिनिट. इथे मी ती लिहिते साइन, मी साइनला फक्त एस लिहिते कारण जागा कमी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. समजा याला मी सिम्प्लिफाय केलं म्हणजे काय, मी जो कॉस स्क्वेअर थिटा आहे तो या बाजूला शिफ्ट केला तर इथे उरणार साइन स्क्वेअर थिटा. मी एस स्क्वेअर दिलाय म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि हा 1 होता तो ऍज इट इज राहणार. परंतु हा सी स्क्वेअर तुम्ही उजव्या बाजूला शिफ्ट केला म्हणून त्याचं चिन्ह बदलतं आणि त्याचं चिन्ह होतं निगेटिव्ह आणि तुम्हाला आन्सर मिळतं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता आपला जो छेद आहे हा आलाय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि इथे पण आपल्याला एक आयडेंटिटी मिळाली 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू व्हॉट? काय आहे? इज इक्वल टू, हे काय आहे इज इक्वल टू? साइन स्क्रीनवर स्क्वेअर थिटा. दिसतंय? साइन स्क्वेअर थिटा. ऍब्सोल्युटली करेक्ट. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे आता याच्या जागी तुम्ही छेदामध्ये व्हॅल्यू टाकणार साइन स्क्वेअर थिटा. अंडरस्टूड? इथपर्यंत कळालं? येस और नो? Yes, ma'am. Yes. Yes. Okay, I'll erase this so that you will understand the remaining part. Okay. आता इथे बघा आपण साइन स्क्वेअर थिटा लिहिला आणि आता वरच्या टर्म ज्या प्लस मायनस आहेत त्या आता आपल्याला सेपरेट करायच्यात. सेपरेट म्हणजे बघा इथला साइन थिटा आहे त्याने या साइन स्क्वेअर थिटाला डिवाइड करायचं. हा सेपरेट झाला. पुन्हा प्लस चिन्ह घ्यायचं. पुन्हा या साइन थिटा कॉस थिटानी याला सेपरेट डिवाइड करायचं साइन स्क्वेअर थिटाला. पुन्हा टॅन थिटानी साइन स्क्वेअर थिटाला आणि टॅन थिटा कॉस थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा. ही जी सेकंड स्टेप दाखवती इथे त्याचा अर्थ जो काही प्लस प्लस मायनस जे काही साइन आहे त्याला सेपरेट करायचं. त्याचा अंश आणि छेद आपल्याला वेगळा करायचा आहे. म्हणून त्यांनी स्टेप लिहिली साइन थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा. सेम तसंच प्रत्येक टर्मला केलं आणि अशा 4 टर्म्स त्यांनी लिहिल्या की ज्याचा छेद साइन स्क्वेअर थिटा आहे. इथपर्यंत समजलं? येस नो काही बोला. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता मी एक स्क्रीन शेअर करते की ज्यामध्ये नेक्स्ट स्टेप आपल्याला कळेल की याच्या पुढे काय करायचं. आता आपल्याला जस्ट सिम्प्लिफाय करायचंय की जिथे साइन थिटा दोन्ही अंश आणि छेद असेल तिथे आपल्याला कॅन्सल करता येतं किंवा कॉस थिटा असेल तरीही कॅन्सल करता येतं. जस्ट अ मिनिट. स्क्रीन शेअर झाली का? सगळ्यांना दिसते स्क्रीन? स्क्रीन दिसते? नाही. Yes. आता दिसली? हो, आता दिसली. Yes, ma'am. ओके. आता इथपर्यंत आपण आलो होतो या स्टेप पर्यंत साइन थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा. आता इथे वरती साइन थिटा आहे
आणि खाली आहे साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर म्हणजे काय, साइन थिटाला 2 वेळा गुणाकार केलाय, साइन थिटा साइन थिटा. जसं की 2 स्क्वेअर म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय बाय 2, 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 असतं. तसं इथं साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटा गुणिले साइन थिटा, असे 2 वेळा साइन थिटा असतात. मग वरचा अंशामधला एक साइन थिटा आणि खालच्या छेदामधला एक साइन थिटा आपण कॅन्सल पण करू शकतो. येस और नो? Yes. येस. पण आता इथे त्यांनी काय केले बघा, नेक्स्ट स्टेप मध्ये काय केले की साइन थिटा कॉस थिटा यांनी चेंज केलं. पूर्ण साइन थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा याला जसं मी आता सिम्प्लिफाय केलं तसं केल्यानंतर तुम्हाला इथे आन्सर मिळतं साइन थिटा कॉस थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा. पण आता ही जर टर्म बघितली तुम्ही, पहिली टर्म साइन थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा ही प्लस आहे, इथे काही चिन्ह नाही म्हणजे प्लस असते ती. आणि ही जी लास्ट टर्म तुम्ही इकडे बघितली साइन थिटा डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा ही मायनस आहे, म्हणजे ही सेम टर्म इकडे प्लस आणि इकडे मायनस आहे, म्हणजे ही टर्म कॅन्सल होणार या टर्मला. जसं की 2 - 2 असं असेल तर आपण त्याचा आन्सर 0 लिहितो. 2 मधून 2 वजा झाले 0, म्हणजे या पहिल्या टर्म मधून ही शेवटची टर्म ही वजा झाली म्हणून ती कॅन्सल झाली. आणि उरल्या काय, या फक्त 2 टर्म, मधल्या 2 टर्म उरल्या. आता मधल्या 2 टर्म उरल्यानंतर यांनी काय केलं की जसं मी तुम्हाला सांगितलं की आता याला साइन स्क्वेअर थिटाला तुम्हाला 2 वेळा कन्सिडर करायचंय, साइन थिटा साइन थिटा. मग यातला एक साइन थिटा या एक साइन थिटाला कॅन्सल होणार, पण मग अजून एक साइन थिटा उरणार आहे छेदामध्ये. म्हणजे इथे काय उरणार, कॉस थिटा वरती उरणार, साइन थिटा खाली उरणार. आता प्लस, आता इथे बघा टॅन थिटाला त्यांनी कशा प्रकारे लिहिलं आणि कॅन्सल केलं बघा. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा असतं, परंतु यातला जो साइन स्क्वेअर थिटा आहे, मी तुम्हाला ना इकडे स्क्रीनवर पुन्हा एकदा स्टेप लिहून देते म्हणजे लक्षात येईल. ओरली थोडं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतं. जस्ट अ मिनिट. ओके, आता स्क्रीन दिसेल तुम्हाला. येस. आता कुठे आलेलो आपण, हा या टर्मला, याला त्यांनी कसं लिहिलंय, साइन थिटा, सॉल्व कसं केलं ते सांगते मी. साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा आणि हे झालं टॅन थिटा. पण टॅन थिटाला भागिले साइन स्क्वेअर थिटा आहे, मग मी इथे भागिले चिन्ह लिहिलं, भागिले साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा. ओके. आता याला सॉल्व पुन्हा कसं करायचं, याला मी इकडे लिहिते साइन थिटा, मी आता साइनला फक्त एस लिहिते, एस डिवाइड बाय सी दॅट इज कॉस. आता हे जे चिन्ह असतं डिव्हिजनचं ते आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज करायचं असेल तर अंश जातो छेदामध्ये आणि छेद जातो अंशामध्ये, म्हणजे इथे येणार 1 डिवाइड बाय साइन स्क्वेअर थिटा म्हणजे एस स्क्वेअर मी लिहिते इथं. आता तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं एस डिवाइड बाय सी इंटू एस स्क्वेअर म्हणजे एस इंटू एस, याचा अर्थ काय असतो, एस 2 वेळा लिहायचा. मग आता हा साइन स्क्वेअर थिटा आणि हा साइन स्क्वेअर हा साइन थिटा आणि हा साइन थिटा कॅन्सल होणार, कारण अंशामध्ये आणि छेदामध्ये सेम आहेत. मग उरलं काय, वरती उरला 1, काहीच नाही म्हणजे 1 असतो, 0 नसतो, 1 असतो. आणि इथे कॉस आणि साइन, म्हणजे इथे येणार डिवाइड बाय कॉस आणि साइन. मग इथे तेच लिहिलंय त्यांनी, इथे बघा आन्सर 1 डिवाइड बाय साइन थिटा कॉस थिटा, आणि इथे मी सॉल्व केलेलं पण तेच आलं 1 डिवाइड बाय साइन थिटा कॉस थिटा. आणि आता याची किंमत तुम्हाला माहितीये, कॉस थिटा भागिले साइन थिटा हा टॅनच्या विरुद्ध आहे म्हणजे इनव्हर्स आहे, म्हणजे इथे मिळालं आपल्याला कॉट थिटा आणि इथे 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक
आणि इथे 1 cos थिटा दॅट इज सेक. आता हेच आपल्याला RHS मध्ये त्यांनी दिलं होतं. राईट हँड साइड मध्ये आपण सुरुवातीला घेताना लेफ्ट हँड साइड घेतली, त्याला सिम्प्लिफाय करत करत असं आन्सर काढलं की आपल्याला एक्झॅक्ट राईट हँड साइडची जी व्हॅल्यू आहे ती मिळाली. आणि त्यानंतर तुम्ही लिहू शकता की हेन्स LHS इज इक्वल टू RHS. इट इज प्रूव्ड. म्हणजे तुम्हाला डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आन्सर मिळालं, म्हणून हे सिद्ध झालं. असं तुम्ही फायनल स्टेटमेंट लिहू शकता. समजलं गणित? Yes. ओके. मग नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं का? हो. ओके. सगळ्यांना समजतंय का? सगळ्यांचा नाही आवाज येत मला. एक दोघ जणच बोलताय. येस मॅम. कळतंय. ओके. येस मॅम. समजलं ना नक्की? हो. हो मॅम. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे तुमच्या टेक्स्टबुक मध्येच आहे. तुमचा टेक्स्टबुकचा सिलेबस सारखाच आहे ना जे मी शिकवतीये तो? हो मॅम. ओके. तुम्हाला पहिला चॅप्टर कोणता आहे तुमच्या सिलेबस मध्ये? अँगल आणि डिग्री. अँगल अँड मेजरमेंट. हा मेजरमेंट. आणि त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2. म्हणजे आता आपण जे बघतोय ते ट्रिग्नोमेट्री 1 मधले क्वेश्चन बघतोय हा. कारण ऑलरेडी आधीच्या क्लासमध्ये मी अँगल आणि मेजरमेंट कंप्लीट केला, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री 1 कंप्लीट करत आली होती आणि आता लास्ट जे प्रूव्हचे क्वेश्चन आहेत ते फक्त राहिलेले आहेत. आता हे झाल्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्री 2 स्टार्ट करणार आहोत. सगळ्यांचा सेमच सिलेबस आहे ना जो चालू आहे आता मी जो शिकवतेय तो? हो मॅम. हो मॅडम. हो ओके. मॅम. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन पण सेम आहे. प्रूव्ह दॅट. तुम्हाला प्रूव्ह करायचे की डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू दिली आहे अशा प्रकारे, उजवी बाजू दिली आहे अशा प्रकारे. मग आपल्याला काय करावं लागेल? डावी बाजू घ्यावी लागेल. आता सोल्युशन स्टार्ट करताना आपण कसं करणार? जसं इथं दिलंय LHS इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा डिवाइड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता यांनी थोडं वेगळ्या प्रकारे इथे काय सॉल्व केलंय की गुणाकार केलाय या टर्मनी. हा जो टर्म आहे म्हणजे सेक थिटा मायनस टॅन थिटा याने गुणाकार केलाय. म्हणजे तुम्हाला एक मिनिट इथे पुन्हा एकदा मी स्क्रीनवर सॉल्व करून दाखवते. तुम्हाला 10th मध्ये रॅशनलायझेशन होतं का रे? रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे डिनॉमिनेटर जर इररॅशनल असेल तर तो रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं, असे क्वेश्चन होते ना 10th स्टँडर्ड मध्ये? येस और नो? असेल आणि आठवत नसेल तरी चालेल, पण होते का नव्हते हे सांगा. होते. ऍक्च्युली मराठीमध्ये होते मॅडम. हा, म्हणजे जर √7 असा तुमचा जर छेद असेल तर त्याला तुम्हाला रूट काढून टाकायचं होतं. असे क्वेश्चन होते ना? रूट पुट. ओके. तर समजा इथे आता आहे 1/√2 + 7. तर याला सिम्प्लिफाय करताना एक स्टेप होती की हा जो नंबर असेल इथे त्याच्यामध्ये जे चिन्ह असेल ते चिन्ह चेंज करायचं. ते जर प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. म्हणजे काय? हा नंबर आहे असा लिहायचा √2 + 7 आणि याला √2 - 7 आणि √2 - 7 या सेम नंबरने गुणाकार करायचा आहे अंशाला आणि छेदाला. तर ही पद्धत आपण वापरायची आहे इथे. इथे काय केलंय बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा हा प्लस आहे इथे.
आणि यामध्ये प्लस असल्यामुळे गुणाकार करताना मायनस घेतलेला आहे. सेक थिटा मायनस टॅन थिटा डिवाइड बाय सेम सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता तुम्हाला लक्षात येईल की ही जी टर्म आहे ती काय, ए मायनस बी अगेन ए मायनस बी, म्हणजे ए मायनस बी 2 वेळा दिलंय, याचा अर्थ तो ए मायनस बी चा स्क्वेअर आहे. मग आपण पुन्हा नेक्स्ट स्टेपला लिहिणार, याच्यावरून इथे सेक थिटा मायनस टॅन थिटा स्क्वेअर, कारण इट इज कमिंग 2 टाइम्स, दॅट्स वाय वी हॅव टू राईट सेक थिटा मायनस टॅन थिटा स्क्वेअर. नेक्स्ट जो छेद आहे इथे काय दिलाय, ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए मायनस बी. म्हणजे बघा, या सेकला ए कन्सिडर करा, टॅनला बी कन्सिडर करा, त्यानंतर हा होणार ए प्लस बी, हा होणार ए मायनस बी. आपल्याला फॉर्म्युला माहितीये, ए प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपला ए काय आहे, सेक थिटा. मग इथे स्टेप मध्ये येणार सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ज्यांना फॉर्म्युले लर्न आहेत त्यांना हे इझी जातं सॉल्व करायला. ज्यांना हे सारे फॉर्म्युले लर्न नाहीत त्यांनी हे लर्न करायला स्टार्ट करा, तर आणि तरच हे प्रूफ तुम्हाला कसे सॉल्व करायचे त्याची आयडिया येते. ओके, आता ही एक आयडेंटिटी आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे. जसं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होती ना, तशी ही सेकंड आयडेंटिटी आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1, म्हणून आपण छेद लिहिला 1. आणि वरती हा जो ब्रॅकेट आहे याला आपण सॉल्व केलं. कसं सॉल्व केलं, मी इकडे फॉर्म्युला लिहून देते. तो फॉर्मॅट आहे ए मायनस बी याचा वर्ग. ही आयडेंटिटी आहे इथे. इथे बघा अंशामध्ये काय आहे, सेक थिटा मायनस टॅन थिटा चा वर्ग. मग सेक थिटाला ए कन्सिडर करा, टॅन थिटाला बी कन्सिडर करा, म्हणजे होणार ए मायनस बी चा स्क्वेअर. म्हणजेच काय, इट इज ए स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथे ही आयडेंटिटी, इथे ही आयडेंटिटी वापरायची. म्हणजे आता इथे आपला ए होता सेक, मग ए चा स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा प्लस हा जो बी स्क्वेअर आहे, इथे बी होता आपला टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा, आणि इथे आहे मायनस 2ab, मायनस मी आहे असं लिहिलं, 2 लिहिलं, ए होता सेक थिटा बी होता टॅन थिटा म्हणजे मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा. हा आपण आयडेंटिटी नुसार अंश लिहून घेतला. आता सेपरेट सेपरेट करणार आपण आयडेंटिटी. कशी करणार बघा, सेक स्क्वेअर थिटाला 1 ने भागायचं, त्याच्यानंतर टॅन स्क्वेअर थिटानी 1 ला भागायचं, आणि त्याच्यानंतर 2 सेक थिटा टॅन थिटाला 1 ने भागायचं. असं केलं तरी चालेल, किंवा आता इथे काय दिलंय, डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर, म्हणजे इथे सेक स्क्वेअर थिटाची पुन्हा एकदा व्हॅल्यू लिहिलेली आहे त्यांनी. कशी लिहिली आहे बघा, इथे सेकंड आणि थर्ड टर्म ऍज इट इज लिहिली आहे, इथे चेंज नाही केला. फक्त त्यांनी सेक स्क्वेअर थिटाला काय केलं, आता आयडेंटिटी काय होती, सेक स्क्वेअर थिटा, एक मिनिट, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आहे. परंतु त्यांनी काय केलं, हा जो सेक स्क्वेअर थिटा आहे त्याच्या जागी आयडेंटिटी लिहिली. म्हणजे हा सेक स्क्वेअर थिटा जो आहे, सेक स्क्वेअर थिटा याला कसा लिहिला त्यांनी, हा टी स्क्वेअर इकडे गेला, टी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. मग त्यांनी सेक स्क्वेअरच्या जागी फक्त हे जे टर्म आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे लिहिलं, आणि ऍज इट इज या 2 टर्म लिहिल्या. आणि इथे तुम्हाला जी राईट हँड साइड होती ती ऍज इट इज मिळाली, फक्त त्यांना रिअरेंज केलं. रिअरेंज केलं म्हणजे पहिल्यांदा हा लिहिला 2 नंबरला, आणि 3 नंबरला
एक टॅन स्क्वेअर थिटा आणि एक टॅन स्क्वेअर थिटा यांचे ऍडिशन 2 टॅन स्क्वेअर थिटा येते. ते तुमचं फायनल आन्सर झालं. जे तुम्हाला RHS मध्ये दिलं होतं ते मिळालं. म्हणजे तुम्ही इथे सिद्ध केलं की LHS इज इक्वल टू RHS. समजलं? येस और नो? येस मॅम. ओके. तर आज आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करू. ओके? येस नो? ओके मॅम. येस मॅम. ओके. चलो बाय बाय. येस मॅम. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट मॅम.